एका दुचाकीला कारने मागून जोरदार धडक बसते. तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू होतो. वरकरणी हा एक साधा हिट अँड रन अपघात वाटत होता, पण पोलिसांच्या तपासात जे समोर आलं त्याने हा संपूर्ण पुणे जिल्हा हादरलाय. हा अपघात नव्हता तर शेतीवादातून रचलेला एक भयानक मर्डर प्लॅन होता. काय आहे उरुळी कांचनच्या या थरारक घटनेमागचं सत्य, पाहुयात सविस्तर. नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. रविवारची दुपार, तारीख 1 मार्च, वेळ साधारण 3:30ची. भवरापूर हद्दीतील साठे वस्ती परिसर नेहमीप्रमाणे शांत होता. 32 वर्षीय महेश लक्ष्मण साठे आपल्या दुचाकीवरून निघाले होते. त्यांना कल्पनाही नव्हती की काळ त्यांच्या पाठीमागून येतोय. मागून सुसाट वेगाने येणाऱ्या एका पांढऱ्या Hyundai i20 कारने महेश यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की महेश साठे यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. हा केवळ अपघात नव्हता तर तो एक बदला होता. कारण 1, जमीन गट क्रमांक 104 संदर्भातील जुना वाद, आणि कारण 2, सामायिक नदीवरील पाण्याच्या मोटार दुरुस्तीवरून झालेलं कडाक्याचं भांडण. फिर्यादी लक्ष्मण साठे यांच्या मते काही दिवसांपूर्वीच अक्षय साठे आणि अभिषेक साठे यांच्यात मोठा वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून आरोपींनी अपघाताचा बनाव रचला. या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना बेड्या ठोकल्यात. एक अक्षय दशरथ साठे, वय वर्ष 32, मुख्य आरोपी. विशेष म्हणजे 2019 मध्येही त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एका अपघाताचा गुन्हा दाखल होता. 2 गोकुळ नाना कोकरे, वय 23 वर्ष, याचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाहीये, मात्र या कटात त्याचा सहभाग असल्याचं समोर आलंय. घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. उरुळी कांचन पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 103(1) खून अन्वये गुन्हा दाखल केलाय. उपनिरीक्षक प्रवीण कांबळे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून हा कट नेमका कसा रचला गेला याचा उलगडा पोलीस करतायत. शेत जमिनीचे छोटे वाद जेव्हा हिंसक वळण घेतात तेव्हा अशा प्रकारे हसती खेळती कुटुंब उद्ध्वस्त होतात. महेश साठे यांच्या जाण्याने भवरापूर गावात शोककळा पसरली आहे. गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.